नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या नवीन यूट्यूब चॅनेलवरती। मी माझ्या कुकिंगच्या रेसिपीज तुमच्याशी शेअर करत असते। जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करा। चला तर मग पाहूया आजची रेसिपी। आज आपण बनवणार आहोत चण्याच्या डाळीपासून कोरडे बेसन। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी चणा डाळ एक 7-8 तास रात्रभर भिजत ठेवली होती। ती छान भिजलेली आहे। त्यानंतर आपण घेणार आहोत लसूण मी थोडा जास्त घेतलेला आहे। लसूण, जिरं, हिरव्या मिरच्या, कापलेला कांदा बारीक कापून घेतलेला आहे मी चिरून। त्याचं सिक्रेट मी तुम्हाला नंतर सांगते। कढीपत्ता, भरपूर सारी कोथिंबीर, हळद, चवीनुसार मीठ आणि तेल। तोपर्यंत आपण एका साईडला वाटप तयार करून घेऊया। चण्याची डाळ घेतलेली आहे, त्यामध्ये आपण जिरं, लसूण आणि हिरवी मिरची टाकून हे वाटप तयार करून घेणार आहोत। पण हे वाटप आपल्याला विदाऊट पाणी न घालता करायचं आहे आणि ओबडधोबड करायचं आहे। चला तर मग कांद्याचं सिक्रेट सांगते। आपण जेवढं वाटप करून घेतलेलं आहे, आपल्याला तेवढाच बारीक चिरून कांदाही घ्यायचा आहे। म्हणजे जेवढं वाटप आहे तेवढं समप्रमाणात कांदा घ्यायचा आहे। त्याने रेसिपी खूप छान होते आणि चवदार होते। चला तर मग मी कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घालूया। आपण कढई आणि तेल हे थोडंसं जास्त तापून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे कोरडं बेसन आहे ते आपलं वाटप ओलं आहे आणि ते खाली बेसला लागू नये म्हणून हे भांडं थोडंसं जास्तच तापून घ्यायचं आहे। चला, आपलं भांडं आणि तेल जास्त तापलेलं आहे, त्यामध्ये आपण घालूया कढीपत्ता। कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये आपण घालणार आहोत चिरून घेतलेला कांदा। आणि ही रेसिपी जेवढी तुम्ही लो फ्लेमवर कराल तेवढी ही रेसिपी खायला चविष्ट आणि रुचकर लागते। कांदा आपला छान परतून घ्यायचा आहे। थोडीशी कोथिंबीर घालूया, थोडंसं मीठ घालूया, जेणेकरून आपला कांदा लवकर सॉफ्ट होईल। पण हे सगळं तुम्ही लो फ्लेमवर करायचं आहे। कांदा थोडासा हाय फ्लेमवर परतला तरी चालेल, पण तिथून पुढची रेसिपी ही लो फ्लेमवर झाली हवी। कांदा आपला छान सॉफ्ट होतोय। कांदा आपला छान असा सॉफ्ट झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय। त्यामध्ये घालूया आपण हळद आणि जे आपण ठेवलेलं थोडंसं मीठ होतं तेही घालून घेणार आहोत। आणि ह्या रेसिपीला आहे ना, थोडंसं तेलही थोडं जास्तच लागतं। एकदमही जास्त नाही, परंतु हो, थोडंसं नेहमीपेक्षा थोडंसं तेल जास्त लागतं। मध्ये मध्ये आपल्याला कोथिंबीर टाकत राहायचीच आहे। कोथिंबीरीने काय होतं ना, कलरही सुंदर येतो आणि आपलं कोरडं बेसन खायलाही छान लागतं। आता आपण टाकूया वाटून घेतलेली चण्याची डाळ। आणि हो, इथून पुढची रेसिपी एकदम लो फ्लेमवर आपल्याला करायची आहे। चण्याची डाळ टाकल्यानंतर आपण गॅस चेंज करून छोट्या गॅसवर ठेवून त्यातही छोट्या फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण सगळं परतत राहायचं आहे। 2-3 मिनिटं झाकण ठेवायचं, त्यानंतर मग परत काढायचं, परत हलवायचं, असं 2 ते 3 वेळा आपल्याला करायचं आहे। मी त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, कोथिंबीर घातलेली आहे आणि छान असं हे आपण परतून घेऊया। जेवढं तुम्ही हे परतत राहाल, हलवत राहाल लो फ्लेमवर, तेवढं हे बेसन छान लागतं चवीला। आता एवढ्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी कमीत कमी 1 ते 2 वेळा किंवा 3 वेळा त्याच्यावर झाकण ठेवून मग ते करून घेणार आहे। पाहू शकता, आपलं कोरडं बेसन हे हळूहळू कोरडं व्हायला लागलेलं आहे। आता परत आपण एकदा हलवणार, परत एकदा त्यावर झाकण ठेवणार। झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। आता परत झाकण काढूया आणि हलवून घेऊया।
पाहू शकता आपलं कोरडं बेसन हे कोरडं झालेलं आहे. सुंदर असं हे बेसन खूप छान लागतं. माझ्या स्टाईलने एकदा हे कोरडं बेसन नक्की करून पहा. अशा प्रकारे तयार आहे आपलं छानसं चण्याच्या डाळीचं कोरडे बेसन. रेसिपी आवडल्यास चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा. आणि काही सजेशन्स द्यायचे असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार. लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा.